नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय मोठी बातमी समोर आलेली आहे. आता सरकार स्थापन झालेले आहे आणि रोज एक नवीन योजनेचा कुठली ना कुठली बातमी समोर येत आहे. काय ना काय अपडेट समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची जी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती खरंच सर्व महिलांसाठी एक धक्कादायक बातमी म्हणावं लागेल. कारण की आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे होते त्याची छाननी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेतून भरपूर महिला बाहेर निघणार आहेत. कोणत्या महिला या योजनेत राहणार आहेत, काय अटी आहेत, त्याचबरोबर कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत आणि काय नवीन अटी लागू झाल्या आहेत हे सविस्तर आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातली छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी बातमी तुमच्यापर्यंत येणार आहे. तर बघा, जी काय बातमी आहे सविस्तरपणे पाहू. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या अटी आहेत त्या अटी तुम्हाला मी आधी सांगितल्या आहेत, तरी देखील तुम्हाला आणि एकदा सांगतो मी अटी. पण त्यापूर्वी जर बोलायचं झालं तर कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघल्या आहेत, तर बघा, ज्या महिलांना खरंच या योजनेचा लाभ भेटा पाहिजे होता त्या महिलांना लाभ भेटला नाही व ज्यांना लाख लाख रुपये पगार आहे त्यांनी सुद्धा योजनेचे पैसे घेतले आहेत. खरं तर असं व्हायला नको होतं. ज्या महिलांना या योजनेचा लाभ भेटा पाहिजे होता त्यांना भेटलेला नाही. त्यामुळे सरकारच्या आता हे लक्षात आलं आहे आणि फॉर्मची तपासणी सुरू करण्यात येणार आहे का, तर ती जे काय बातमी आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर बघा, ज्या अटी आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. त्यातली 1 नंबरची पहिली अट म्हणजे की उत्पन्नाचा दाखला. लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला द्यावा लागणार आहे. तर बघा, तुमचे जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ते तुम्हाला योजनेत बसणार नाही. योजनेत तुम्हाला उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमीच दाखवावं लागणार आहे तर तुम्ही योजनेत बसणार आहात. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे की आयकर भरत नसणे. लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेली महिला इन्कम टॅक्स भरत नसावी. जर इन्कम टॅक्स त्यांचे कट होत असेल, पैसे बँकेतून कट होत असतील, तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. ही दुसरी अट आहे. आणि तिसरी अट म्हणजे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलेच्या नावावर कोणतेही 4 चाकी वाहन नसावे. ट्रॅक्टर वगैरे असलं चालतो, पण मोठे कुठलेच्या वाहन नसावे. जर तसे काय असेल तर ती महिला योजनेसाठी पात्र नसणार आहे. त्याचबरोबर आता बघ, जवळजवळ 2,30,00,000 महिला आहेत. या एवढ्या महिलांचे फॉर्म जे आहेत ते तपासणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने असं म्हटलं आहे की आता फॉर्म शक्यतो तपासले जाऊ शकणार नाहीत. कारण की एक बघा, ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे आताच की फॉर्म तपासले जातील का नाही हे काही नक्की नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. कोणते फॉर्म तपासले जाऊ शकतात, ज्या फॉर्मवर त्यांना डाऊट येऊ शकतो किंवा जर तसं काय आढळून आलं ह्या अटीपैकी, आणि खूप अटी आहेत. तर बघा, असल्या अटीपैकी काय एखादी अट जर आढळून आली तर त्या महिलेचा फक्त फॉर्म तपासला जाऊ शकतो किंवा योजनेतून बाहेर निघू शकते. आणि जर तुम्हाला आधीचे पैसे आले नसतील, आता पाहू आपण पैसे कधी येणार आहेत. तर आधीचे जर पैसे आले नसतील तर ज्यावेळेस आता पुढचा हप्त्याचे वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला आधीचे देखील पैसे येणार आहेत. त्याचबरोबर ज्या महिलांना 1 हप्ता आला, 2 हप्ता आले व बाकीचे पैसे आले नाहीत किंवा फक्त दिवाळीचे बोनस म्हणजे जे लास्टला पुन्हा 3,000 रुपये सोडले होते, 1,500 रुपये 2 महिन्याचे, ते पैसे आले असतील आणि आधीचे पैसे आले नसतील तर सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की तुमचे जर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जर लिंक असेल तुमच्या बँक अकाउंटला आणि बँक जे दिलं आहे तुम्ही अकाउंट जर ते चांगल्या बँकेचं असेल, म्हणजे काय बँका अशा असतात की ज्यांना IFSC कोड नसतो वगैरे असतात. जर तसं काय असेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. कारण की मोठ्या बँकेत पैसे येणार लवकर येत असतात आणि ज्या छोट्या मोठ्या बँका असतात एकदम एकदम छोट्या, म्हणजे त्यांना IFSC कोड येत नाही असं वगैरे काय असते, त्यांना त्या बँकेत पैसे यायला जर अडचण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे की की तुम्ही कोणता नंबर दिला आहे. जर तुम्ही आधीचे पैसे आले असतील तर पुढचे देखील पैसे 100% येणार आहेत आणि ज्यांचे रुपयासुद्धा आला नाही त्यांचे देखील पैसे फॉर्म अप्रूव्ह असेल तर आता ज्यावेळेस पुढचा हप्ता वाटप होईल त्यावेळेस नक्की येणार आहे. आणि तारीख जर सांगायची ठरली तर आणखी तारीख फिक्स झाली नाही. तुम्ही भरपूर बातम्या ऐकल्या असाल की ही तारीख फिक्स झाली, ती तारीख फिक्स झाली, पण तसं काही नाही. आणखी एकही तारीख फिक्स झाली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि ज्यावेळेस तारीख फिक्स होईल त्यावेळेस सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपण सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर जी तारीख आहे ती कळेल. आणि तुमची ज्यावेळेस लिस्ट लागेल ती लिस्ट देखील आपल्या चॅनलवर आपण प्रकाशित करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचं नाव आहे का नाही तुम्हाला पाहता येणार आहे. जर तुम्हाला आणखी काय अडचणी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील, तर तसं काय नाही. भरपूर जिल्हे असे आहेत की ज्यात 75% आता सोलापूर झालं किंवा पुणे झालं, या असे मोठे मोठे जिल्हे आहे, रत्नागिरी, नांदेड असेल, तर जवळजवळ 75% महिला आहेत या महिलांना पैसे आले नाहीत तर त्यांचे देखील पैसे येणार आहेत. भरपूर महिला अशा आहेत ज्यांना पैसे यायला पाहिजे होते पण आले नाहीत फॉर्म अप्रूव्ह असून सुद्धा. तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यावेळेस पुढचा हप्ते वाटप होईल, वरनं सोडले जातील पैसे, त्यावेळेस DBT माध्यमातून पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत.
तर बघा, ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होते की योजनेचं पुढं काय होणार आहे, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केले होते की लवकरच पुढचा जो हप्ता आहे तो महिलांच्या नावावर सोडला जाणार आहे. त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत आणि रकमेत वाढ देखील करण्यात आलेली आहे. 21 रुपये आता झालेले आहे. तुम्हाला आधी जर 1,500 हजार रुपये आले असतील तर आता तुम्हाला 21 रुपये येणार आहेत. जर 7,500 रुपये आले असतील तर पुढचे 2100 अधिक 2100 येऊ शकतात 2 महिन्याचे. आणि जर तुम्हाला आधीचे पैसे आले नसतील, 7,500च्या आधी जर काय राहिले असतील पैसे तर ते तुम्हाला 1,500 प्रमाणेच येतील व डिसेंबर म्हणजे आता जो हप्ता आहे डिसेंबरचा जानेवारीचा तो 2100 रुपये येणार आहे. जर तुम्हाला आणखी काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.